षटकांना वेळ रेकॉर्ड झालेली आहे. 25 मिनिटात 5 षटकं संपली पाहिजे. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग फेक बॉलर सज्ज होतोय. सुरुवात होते तिसऱ्या लढतीची. आशिषच्या पहिल्या बॉलवर हलक्यात बॅकलीला खाली गेलून बचावात्मक पवित्रा झेल होता होता राहिला आणि त्याचमुळे मुजम्मिलला पहिल्याच बॉलवर मिळाली संधी. कैजुअल एफर्ट था आशीष का, इस गेंद की तरफ आपको जाना था. दोनों मेरे हिसाब से मनीष ना दुविधा में रहे. बल्लेबाज ज़्यादा आगे नहीं आए, थोड़ा बहुत डबल माइंड खेले. उसके बाद में ये कैच आपको तो राइट साइड की तरफ लेके जा सकते अपनी बॉडी को और कैच ले सकते थे. कैच छूटा, जीवनदान मिला बल्लेबाज को. मुजम्मिल ऑन स्ट्राइक. इस बार ऑन साइड पर गेंद को खेला गया. बहुत ही खराब फील्डिंग, दायरे के अंदर डीप मिड विकेट बॉडी की तरफ गेंद आ रही है और पहला चौका मुजम्मिल का. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर. मुजम्मिल के बल्ले से पहिला चौका. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. बघा या मिस्टेक करून चालणार नाही. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात 2 असेच चौकार सुटले होते भावेश 11 कांदिवली संघाकडून. अडचणी वाढल्या होत्या. पहिल्या षटकात जर तुम्ही चुका केल्या तर मग त्याचं प्रेशर पुढच्या डावावर येऊ शकेल. चांगली गोलंदाजी आशिष पंडित यांची. पहिला बॉल डॉट, पुढच्या बॉलवर चौकार मुजम्मिलच्या बॅटमधून. पुढचा बॉल फुल लेन बॉल होता. बॅकफुटला बॅलन्स करून फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. अंपायरच्या डोक्यावरून बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा होता पण वेग भन्नाट होता गोलंदाजीमध्ये. चांगलीच वापसी गोलंदाज आशिष पंडित. खड़े खड़े खेलने की कोशिश बल्लेबाज मुजम्मिल द्वारा. टप्पा खाते गेंद बाहर की तरफ निकल रही है. गेंद हरकत जरूर कर रही है. आशीष की गेंदबाजी बहुत ही बेहतरीन. पहला ओवर पावर ब्रेक का बीच मैदान पर जारी है. 12:21 का समय. ऑन साइड पर डीप मिड विकेट बॉडी की तरफ गेंद को खेल दिया है. बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा डजन. मुजम्मिल के बल्ले से शानदार छक्का. कंप्लीट पॅकेज आहे. अर्जुन कंधारी फाउंडेशन एबी सामर्थ्य संघाचं हे कंप्लीट पॅकेज आहे आणि त्याला संधी मिळाल्यानंतर तो आणखीन जास्त चमकदार खेळतो. ती चमक या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगला क्लिअर करताना डावाची खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. .4.6. बॅटच्या टोला कनेक्शन मिळवून क्रॉस करत बॉल मागे आहे. प्रोटेक्शन करंट गुरुद्वान चुकले आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. थॉमसचा कॉल स्वीकारलाय मुझम्मिलने. खूप चांगली कॉम्प्लिमेंट हे दोन्ही फलंदाज एकमेकांना देत आहेत. संघाचा फायदा 2 धावांचा होतोय. स्कोर 12. अभी ये बेस वर्सेस बेस की लड़ाई है. इस मुकाबले में मनीष आप रिलैक्स नहीं रह सकते. आशीष पंडित ने शानदार गेंदबाजी जरूर की लेकिन फील्डिंग का स्तर इतना अच्छा नहीं रहा है. इस मुकाबले में आपको उच्च स्तरीय फील्डिंग करनी पड़ेगी तब जाकर बात बनेगी. मुजम्मिल एक अच्छी पारी के अंदर एक छक्के की मदद से लाजवाब प्रदर्शन अभी तक इनका रहा है. स्कोर की अगर बात करें तो रन संख्या 12 रन. प्रमुख गेंदबाज फ्रंटलाइन गेंदबाज आशीष पंडित का ये ओवर है. रोडेन से गेंदबाजी कर रहे हैं. पॉइंट है, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है. इसके साथ एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. ये थोड़ी परेशानी है. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. टप्पा खाती गेंद नीचे रही है. इस ओवर में आशीष पंडित ने बहुत अच्छी गेंदबाजी जरूर की है लेकिन फील्डिंग का स्तर अच्छा नहीं रहा है. अब जाकर पहले ओवर का खेल. पहले ओवर में स्कोर है 12 रन बगैर किसी नुकसान के. भावेश 11 कांदिवली बनाम कंधारी किंग. एक बहुत बड़ा मुकाबला. नक्कीच मला एका रूलची चर्चा तुम्हाला करावीशी वाटेल. जोपर्यंत प्रॅक्टिकल होत नाही तोपर्यंत क्रिकेटपटूंना काही गोष्टी कळत नाही. मागच्या सामन्यामध्ये जेव्हा खेळाडूने बॉल हातात घेतला आणि त्याच्या हातात ती कॅप सुद्धा होती. कॅच आणि बॉल तुम्ही एकत्र उचलली तर मग 5 धावाची पेनल्टी. त्याचमुळे या स्पर्धेच्या माध्यमातून कदाचित त्या नियमांची माहिती ज्या खेळाडूंना माहिती नाही ती होऊ शकते. जी हाँ, बिल्कुल अच्छी बात आपने छेड़ी है क्योंकि कल भावेश पवार को पेनल्टी लगी थी. आज भावेश 11 टीम उनको भी पेनल्टी लगी है. तो ये थोड़ा ध्यान में रखें. एक एक रन बेशकीमती है और आप प्रोफेशनल खिलाड़ी हैं. अच्छी चर्चा बिल्कुल मनीष आपके द्वारा और सारे खिलाड़ी इस क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से समझ पा रहे हैं कि इनको अभी क्या करना है. अभी क्या करना है. इस वक्त यह बेस वर्सेस बेस की लड़ाई है. विश्वनाथ जाधव को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. जैसे विश्वनाथ जाधव बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है और नौस्ता चषक में मैन ऑफ द सीरीज भी ये खिलाड़ी रहे हैं. और दूसरी बात मैं बताना चाहूंगा सुप्रीमो ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी रहे हैं. 4 व्हीलर के हकदार रहे हैं. तो इनके ऊपर सबकी निगाह रहेगी. सुप्रीमोचा मालिकावीर आणि त्याचमुळे आता मागच्या सामन्यामध्ये ती कामगिरी नाही झाली. बघा प्रत्येक सामना वेगळ्या धर्तीचा असतो. कधी कधी पराभवातून तुम्ही खूप काही शिकता
आणि आता ते विश्वनाथना करायचे, पण एका बाजूला मुझम्मिलने पहिल्या षटकाला आपल्या नावावर केलं आणि साईड ऍक्टर राहिला थॉमस डायस. पण आता इन ऍक्शन मध्ये स्ट्रायकर साईडला थॉमस येतोय. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. विश्वनाथ फुल टॉस होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल मागे सरकतो, वेट फॉर अंपायर सिग्नल आणि पंचांचा निर्णय येतोय. 2 धावा बोनच्या स्वरूपात मिळत आहेत. अर्जुन कंदारी फाउंडेशन एबी सामर्थ्याला. स्कोर जातोय 14. इस मुकाबले में खास करके विश्वनाथ का रोल इम्पोर्टेंट रहेगा और ऑफ कटर गेंदबाजी वो करते हैं। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आती है और 5वें छठे स्तंभ पर भी गेंदबाजी करना वो जानते हैं। दूसरी तरफ थॉमस डाइस एक बेहतरीन खिलाड़ी जिनकी तकनीक बहुत अच्छी है। एक समय था मनीष, आपको मैं बताना चाहूँगा, आनंद चौहान और थॉमस ये 2 ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने अर्धशतकों की झड़ी लगाई थी। ये शॉट देखिए, खोल दे मेरे पंख कहता है परिंदा, अब और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है। आज इस मुकाबले में खास करके थॉमस के बल्ले से गगनचुंबी छक्का। अर्धशतकाचा राजा आता सुरू झालाय त्याचा तो खेळ, ज्या खेळाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. फोर्स केलाय बॉलला, शॉट ऑफ गुड लेन बॉल होता आणि त्या बॉल साठी तयारीत होता थॉमस. लॉंग ऑन ला टार्गेट केलं, षटकार वसूल झालाय. आता बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर असेल का? यस, पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. आणखीन 2 धावांचा बोनस मिळालेला आहे. त्याचमुळे आता सैर भैर गोलंदाजी दिसते भावेश 11 कांदिवलीची. मनीष, जब हमला होता है ना, वो छक्का या चौका आता है ना, तब जाकर वो हमला गेंदबाज के ऊपर नहीं होता, वो गेंदबाज के ऊपर नहीं होता, गेंदबाज के दिमाग पर होता है। और वही हुआ विश्वनाथ के साथ। एक छक्का जड़ा वो बिल्कुल बहुत ही गजब का शॉट था, बेहतरीन टाइमिंग के साथ थॉमस डायस द्वारा। और उसके बाद में ऑफ कटर गेंदबाजी जो टप्पा मिडल और लेग स्टंप पर कर रहे हैं ना, इसीलिए गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है। 12:26 का समय, 20 मिनट का समय आपको दिया गया है 4 ओवर कंप्लीट करने के लिए। ये देखिए, यॉर्क करने की कोशिश कर रहे थे, लेग स्टंप के बाहर चले गए। अमर सैटे व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। मुजम्मिल और थॉमस ने 1 रन मुकम्मल किया, तो 1 रन आपको अतिरिक्त मिलने वाला है। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल 16 ऑन द बोर्ड, 24 रन स्कोर बोर्ड पर है, 24 ऑन द बोर्ड। तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचंय. मला असं वाटतं प्रशांत सर, विश्वनाथ जाधवला तो विश्वनाथ आहे त्या गोष्टीचा विसर पडलेला आहे. कारण कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. गावदेवी धानीव या संघाकडून तो नेहमीच खेळतो, त्या संघाला लीड करतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि त्याचमुळे आता तो विश्वनाथ जाधव आहे याचा विसर विशूला पडलाय. जी हाँ, एक गेंद में 12 रन खर्च किए हैं। इंपॉर्टेंट मुकाबला देखिए, इस वक्त थॉमस 6 पर खेल रहे हैं, मुजम्मिल 12 पर खेल रहे हैं। 6 गेंदों का यह खेल बहुत इंटरेस्टिंग है और 6 मिस्टर एक्स्ट्रा भी है, 6 मिस्टर एक्स्ट्रा भी है स्कोर में। स्कोर 24 पर नन। मुजम्मिल ऑन स्ट्राइक, विश्वनाथ डाउन टू विकेट, बॅकफुटला गेले. हा बॉल थोडा खाली राहिलाय, झूटर बॉल हाताळला, ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन अँड लेन. परत येतोय विश्वनाथ जाधव या षटकामध्ये, डॉट बॉल. आपकी सुन ली। विशु तो दोबारा पटरी पर आए, टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था और इस बार विशु के लिए अच्छी बात क्या थी, टप्पा खाते गेंद नीचे रही है, अब स्क्वायर कट करने के लिए चले गए, बीट हुए। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे और आशीष पंडित के गोदी में गेंद, विशु को सफलता मिली है। मुजम्मिल बैक टू द पेवेलियन। इस मुकाबले में बहुत बड़ा झटका लगा कंधारी किंग के उम्मीदों को। ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, एलिव्हेशन द्यायचं होतं, ते नाही जुळलं आणि त्याचमुळे मिडॉनला झेल देऊन मुजम्मिलचा खेळ संपलेला आहे. महत्वाचा फलंदाज अर्जुन कंदारी फाउंडेशन एबी सामर्थ्याचा पास झाला आणि त्याला रिप्लेस करताना येतोय मुंबईची आन बान शान ओमकार देसाई. ब्रांड ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट ओंकार देसाई, जिनके नाम पर इसी सीजन में लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा है। और चिपळूण के पवन तालाब के मैदान पर जब खासदार चषक होता था 15-20 साल पहले पर पुरानी वाली बात मैं आपको बताना चाहूँगा, जब वो मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इन्होंने बहुत ही शानदार प्रदर्शन किया था, वहाँ भी इन्होंने अपना जलवा दिखाया था। और खास करके एक ऐसा टूर्नामेंट जो पिंपरी चिंचवड़ में होता है, बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन वहाँ भी इनका रहा है। संदीप कदम मेमोरियल टूर्नामेंट में 87 रनों की पारी इन्होंने खेली थी और 90 रन इन्होंने बनाए थे खाल जिमखाना में। तो एक कमाल के खिलाड़ी हैं ये। चला 10 मिनिटं व्हायला आलेली आहेत डाव सुरून, त्यावर लक्ष द्या, कारण आपल्याला वेळेत सर्व सामने संपवायचे आहेत, आपण त्याकडे लक्ष घालायचंय. 10
मिनिटं झालेली आहेत. 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावा झाल्या 24. विकेट मिळते विश्वनाथला. स्ट्रायकर सेंडला आता ओमकार देसाई. 1 डाऊन आलेले आहेत. नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत थॉमस डायस. एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे अर्जुन कंदारी फाउंडेशन AB सामर्थ या संघाचं. विशू ओव्हर द विकेट. बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीमध्ये पोहोचेल. एकदा पळून पूर्ण केलेली आहे. डिक्लेरेशनची ते एकदा मिळेल. एकदा वाढून स्कोर पोहोचतोय 25 लॉस ऑफ 1 विकेट. अर्जुन कंदारी फाउंडेशन AB सामर्थ्य. ओंकार देसाई ने इस सीजन में 2 बार 6 छक्के जड़ने का कारनामा किया। शिवडी में भी इन्होंने कारनामा किया है। बहुत ही शानदार प्रदर्शन इनका रहा है। कमाल के ये बल्लेबाज। दूसरी तरफ अगर देखें तो विश्वनाथ यादव, अब मजा आएगा। डायमंड कट डायमंड, लेग स्टंप के बाहर गेम। ये थोड़ी परेशानी रही है विश्व के लिए। पर पकड़ने की कोशिश कर रहे हैं ना मनीष, तब जाकर वो लाइन से भटक रहे हैं। सही दिशा के साथ गेंदबाजी नहीं कर रहे। वाइट बॉल का इशारा। ये गेंद विश्व आपको दोबारा डालनी पड़ेगी। लांब लचक षटक राहिलेला आहे. एक्स्ट्राच्या बाबतीत खूप जास्त खर्च करतोय विशू. जरी विकेट मिळालाय पण षटक काय अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये. संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची क्षमता आहे आणि संघर्ष ओमकारसाठी नवीन नाहीये. लॉन्ग ऑफ क्लियर सिक्सर. एक्सीलेंट बैटिंग बाय ओंकार देसाई। एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पर देखे। स्टंप के अंदर गेंदबाजी करने की कोशिश। ओवर पिच गेंद थोड़ा सा आगे आए, बल्ले के बीचों बीच खेल दिया। बेहतरीन टाइमिंग और गेंद लॉक ऑफ बाउंड्री लाइन के बाहर चली गई। आकर्षक शॉट बल्लेबाज ओंकार देसाई का। दूसरा ओवर है 32 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। और एक बहुत बड़ा मैच जहां 2 दिग्गज खिलाड़ी खेल रहे हैं, ओंकार देसाई और मनीष। पीएसपीएल कौन भूल सकता है, जिस तरह से उनका सेलिब्रेशन था और बिहार के खिलाफ वो वायरल हुए थे। और एक ऐसे अलग अलग किस्म के खिलाड़ी है ओंकार देसाई। सेलिब्रेशन ते तर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही आहे. प्रत्येक वेळी काही ना काही नवीन गोष्टी तुम्हाला ओमकारच्या वतीनं पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात एक स्पष्ट बघता म्हणजे त्यांची उत्तरं सुद्धा नवीन खेळाडूंना ऊर्जा देऊन जातात. अशा पद्धतीने त्यांची देखील चर्चा कित्येक गाजल्यात, कित्येक इंटरव्ह्यूज गाजलेले आपण पाहतोय. जी हाँ, अब फिलहाल ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला। 32 रन 1 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष। विश्वनाथ इंतजार कर रहे। अभी एक छक्का जड़ा था, उसके बाद में थोड़ा सा समय बच चला गया। मनीष, क्या इसका फायदा विश्वनाथ यादव को मिलेगा? उचलावा लागेल. बघा संघ अडचणीत आहे आणि अडचणीत येत असताना तुम्हाला सुद्धा तुमचा एक्स फॅक्टर संघासाठी वापरायचा असतो. सध्याच्या घडीला एक्स फॅक्टर ओमकारचाच पहिल्याच सुरुवातीच्या टप्प्यावर पाहायला मिळालेला आहे. एका बाजूला आपण थॉमस डायस यांना एक षटकांकातून नॉन स्ट्रायकर थांबलेलं पाहतोय. आणखीन एक एक्स्ट्रा म्हणजे मीरा रोड पासून भाईंदरला पोहोचायला कधी कधी रात्री इतका उशीर लागतो की भाईंदर स्टेशन असं वाटतं की खूप लांब आहे. तसंच हे षटक संपण्याचं नाव घेत नाही. हे षटक संपायला सुद्धा 10 मिनिटाचा कालावधी लागतो. जी हाँ मनीष, रामायण में हनुमान की पूछ और इस नौस्तार में विश्वनाथ यादव का ये ओवर समाप्त होने का नाम नहीं ले रहा है। हवा में गेंद, विकेट भी हो सकता है। गेंद के नीचे खिलाड़ी आ रही है, बदला हो सकता है। विश्वनाथ यादव ने ओंकार देसाई का बेशकीमती विकेट लिया। यह प्राइस विकेट है और खंडारी किंग के उम्मीदों को दूसरा झटका। 33 रन 2 विकेट के नुकसान पर। आता हे षटक फायद्याचं की तोट्याचं? 21 खर्च केल्यात पण 2 विकेट्स मिळवल्यात विश्वनाथ यादवने. महंगे भी साबित हुए और स्ट्राइक भी किया। बहुत सारे मिस्टर इस्ता भी आए हैं। अब ओंकार देसाई की जगह लेने के लिए कौन आएगा मैदान के अंदर, वो देखना बहुत जरूरी। बॉल की जरूरत है। थॉमस डायस और अमर साठे जो है बीच मैदान पर आप देख रहे हैं, वो बॉल की मांग कर रहे हैं। अपने सवाल पूछा था। या ठिकाणी करुणाकर शेट्टी साहेबांचं मनपूर्वक आभार. जयश्री पाटील मॅडम देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहत आहोत व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांची उपस्थिती आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढत चालली आणि सुंदर असा खेळ देखील आपण पाहत आहोत. धन्यवाद. पैसे जिमखाना उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी साहेब, मनपूर्वक आभार. थँक्यू. शुक्रिया राजू। और मनीष ने एक सवाल पूछा था, ये ओवर किसके लिए फायदेमंद है? 21 रन 2 विकेट। मुजम्मिल इन्फॉर्म बैटर, ओंकार देसाई इन्फॉर्म बैटर, उनका विकेट मिला। थोड़ा सा एक बार मलाल होगा, विश्वनाथ को 21 रन ज्यादा दिए, लेकिन मैंने 2 शिकार किए। स्कोर की बात करें तो रन संख्या 33। अब फिलहाल मेरे हिसाब से ये ओवर बल्लेबाजों के पक्ष में जाएगा। चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आम्ही वारंवार सूचना घेतो मित्रांनो. तिसरा सामना आहे
आणि यानंतर 5 सामने खेळवायचे लक्षात घ्या. आणि कुठल्याच सामन्यामध्ये षटकांमध्ये कपात करण्याचा इरादा आयोजकांचा नाही. आयोजकांनी काल सुद्धा सर्व सामने 5-5 षटकांचे पूर्ण केले. आज सुद्धा सर्व सामने 5-5 षटकांचे पूर्ण करायचे. त्यामुळे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पंडितला थांबवलंय आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येते ते म्हणजेच जिमी नाटेकर येते तिसऱ्या षटकासाठी. पाहूया हा जो गेम प्लॅन आहे, हा जो बदल आहे, तो काम करून जातोय का भावेश 11 संघासाठी. जी हाँ, इसके ऊपर हम चर्चा करते रहेंगे. जिमी ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारली होती आणि आता तिसरं षटक हाताळताना पाहूया पंचांचा निर्णय येतोय. लेग बायची एकदा मिळते, एकदा वाड्याने स्कोर पोहोचतोय 34. जिमी नाटेकर ने जो गेंदबाजी की 2 ओवर का स्पेल इनका बहुत ही बेहतरीन था. 2 ओवर 17 और 2 विकेट, बहुत ही कारगर गेंदबाजी उन्होंने की थी. तो थोड़ा सा बदलाव अमीर दापेकर ने किया, विश्वनाथ यादव को लेकर आए, लेकिन ये जो दाव था ना वो बिल्कुल उनके खिलाफ चला गया. गेंदबाजी कर रहे जिमी नाटेकर, उमर खान ऑन स्ट्राइक. बहुत अच्छी गेंदबाजी. जिमी नाटेकर की क्षमता जबरदस्त है और उनके पास वो कला है. वो गति परिवर्तन कर रहे हैं, वो तेज गेंदबाजी कर रहे हैं, वो आउट स्विंगर बहुत अच्छा डाल रहे हैं, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. तो ये तुरुप का पत्ता अमीर दापेदार का है. क्रिकेटच्या खेळामध्ये पुराना चावल हा शब्द आपण नेहमी वापरतो. तिन्ही खेळाडू बॉलर आणि दोन्ही बॅटर हे जुने जाणते क्रिकेट पुढे निष्णात आणि पारंगत असे क्रिकेटर्स आहेत जे एकमेकांचा सामना करतायत. जिमी नाटेकर ओव्हर द विकेट. फुलने होता ड्राईव्ह केला. उमरने बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट केली जाते. सेकंडचा कॉल दिला जाईल कारण क्षेत्ररक्षण चुकलं. थ्रो दूरवरच्या एंडला झालाय आणि त्याचमुळे एका धावेला 2 धावांमध्ये थॉमस आणि उमरने बदललं. 2 धावांची होते वाढ. धाव संख्या 36. फिलहाल ये गेंद आप देखिए, यॉर्क करने की कोशिश, गति नहीं है जिमी नाटेकर के पास ज्यादा. इससे पहले वो गति परिवर्तन किया गया था तो उसका फायदा उनको मिला. उसके बाद में ब्रॉकहोल में गेंदबाजी. स्कोर 36 रन 2 विकेट के नुकसान पर. 36 पर 2. ओवर बहुत महत्वपूर्ण है. जिमी नाटेकर गेंदबाजी कर रहे हैं, उमर खान स्ट्राइकर एंड पर. ओ गति परिवर्तन, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर लेट के लिए हैं, इंतजार किया लेकिन यहां बीट हुए बल्लेबाज उमर खान. तो थॉमस अब उमर खान के साथ चर्चा करने के लिए चले गए और इस मैच में जिमी नाटेकर का मनीष एक किफायती ओव्हर. कोरडी खेळपट्टी आहे, हाय आर्म ऍक्शन आहे, बॉलला फ्लाइट मिळते, बॉलला टर्न मिळतोय, ऑफस्टंपच्या बाहेर बॉल वळतोय. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली जाते जिमी नाटेकर कडून. पुढचा बॉल वेगवाड्याला फुल टॉस बॉल उमरला मिळाला. मग तो कुठे सोडणार आहे. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग उमरची. सिक्सर. एक तरफ नॉन स्ट्राइकर एंड पर है तूफान और स्ट्राइकर एंड पर है उमर खान और इन्होंने दिखाया गेंदबाज को आसमान. अगर आप फुल टॉस गेंदें डालेंगे ना तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले. सही जगह पर लैंड किया गया था. मैं तूफान इसलिए बोल रहा हूं क्योंकि थॉमस को तूफान कहते हैं. ये मुंबई का तूफान है और दूसरी तरफ उमर खान खानों के खान है और वो गेंदबाज को परेशान कर रहे हैं और अपनी पहचान बना रहे हैं. नाटेकर तैयार है, लंबा रनअप, कदमों का इस्तेमाल, अच्छा स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन कदम ताल. गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंदबाज भूल गए अपना मसूर और ताल और उमर खान की बल्लेबाजी बेमिसाल बेमिसाल. और आज जिमी नाटेकर ने मनीष तालियां बजाई है उमर खान के लिए. कम्प्लिमेंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण एका चांगल्या स्ट्रोकला ते कम्प्लिमेंट ऑपोजिशन टीम कडून मिळते. इतका चांगला फटका सजवला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर 2 सिक्सर्स आले आणि धावसंख्या अर्जुन कंदारी फाउंडेशन एबी सामर्थ्य संघाची झालेली आहे 48 धावा 48. आपण एक उल्लेख केला होता की 2 विकेट्स विशूने मिळवलेत पण मला असं वाटतं की गोलंदाजी महागडी राहिलेली आहे भावेश 11 कांदिवलीची. मैंने उसके बाद में आपको यह भी बताया कि वो ओवर बल्लेबाजों के पक्ष में रहा क्योंकि कंधारी किंग के पास बैटिंग में गहराई है. उमर खान, उनके बाद में और 2-3 खिलाड़ी ऐसे हैं जो बेहतर बल्लेबाजी कर सकते हैं. योगेश पवार हैं, दीपू माली हैं जो फॉर्म में खिलाड़ी हैं. इसलिए मुझे लग रहा है कि 2 विकेट आपने लिए लेकिन वो ओवर जो है ना वो कंधारी किंग के पक्ष में रहा. अब उसी मोमेंटम को बरकरार रखने की जिम्मेदारी उमर खान की थी, वो उन्होंने काम कर दिया है. सध्या आराम करतायत हे सर्व स्टार क्रिकेटर. पण पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये ऑप्शन कुठलं वापरलं जातंय, कोणत्या गोलंदाजाला दुसरं षटक हाताळण्याची संधी मिळणार आहे. आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतात ते म्हणजेच अक्षय. म्हणजे 4 वेगवेगळे गोलंदाज या पहिल्या 4 षटकांसाठी आमिर दाफेदार यांनी वापरलेत आणि 5व्या षटकासाठी कदाचित कुठला तरी गोलंदाज रिपीट होईल. धावसंख्या 48 झाले 48. अक्षय खरंच ज्यांनी मागचं षटक
शेवटचं षटक चांगलं हाताळलं होतं, रन डिफेंड केल्या होत्या. सुरुवात या षटकाची वाईट बॉलने, स्कोर 1,50,00,000. और आपके पास देखिए दो विकल्प है, एक तो आशीष को आपको लेके आना पड़ेगा या तो जिमी को, क्योंकि अक्षय को आप एक ओवर नहीं दे सकते और एक ओवर नहीं दे सकते क्योंकि ये चौथा ओवर डाल रहे, 5 ओवर का ये मुकाबला है। और आप विश्वनाथ की तरफ नहीं जाएंगे क्योंकि वो बहुत महंगे साबित हुए हैं, तो आपके पास आशीष है और जिमी है, आप उनकी तरफ जाने की कोशिश करेंगे। अक्षय, ओ कमाल का स्ट्रोक, एक तरफ आज उमर खान, दूसरी तरफ तूफान। अब तूफान थॉमस ने दिखाया है गेंद को आसमान और 50 रन भी पूरे हुए हैं। 50 अप, मैग्निफिसेंट बैटिंग बाय थॉमस डायस, ये है अर्धशतक बनाने के लिए फेमस था। बहुत ही बढ़िया बेहतरीन बल्लेबाजी थॉमस डायस द्वारा। 55 धावा फलकावर आहे. चला मॅच ऑन टेबल, थांबू नका. क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर थांबा. धावसंख्या 55 वर पोहोचलेली आहे आणि आता या चौथ्या षटकाच्या सुरुवातीच्याच बॉलवर फलंदाजांनी आपला दबदबा प्रस्थापित केलेला आहे. अजूनही 11 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी. पाहूया गोलंदाजांची वापसी होईल का. अक्षय घरत एक युटिलिटी बॉलर आहे, पण ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला चांदक्षेत्रशन, बॉल गॅदर नाही झाला आणि त्याचमुळे एक धावेचं महत्व उमरला माहिती आहे, थॉमसला माहिती आहे. एक धाव कंप्लीट झाली, धावसंख्या 56. अब तक 56 2 विकेट के नुकसान पर एमएचबी के मैदान पर थॉमस ने कल जो अर्धशतक जड़ा था ना, वो कमाल का था। लाजवाब बल्लेबाजी उन्होंने की है। ओवर चौथा प्रगति पर है, स्कोर 56 पर 2। टप्पा खाते उछाल मिला, खेलने की कोई कोशिश नहीं, गेंद को छोड़ा गया, विकेट के पर गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है, ये बिंदी गेंद है। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मेडन ओवर डालने वाले गेंदबाज बीच मैदान पर हैं अक्षय घरत, ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी भी उम्दा करते हैं। स्ट्राइकर एंड पर उमर खान। हो, थोडस शरीर चुकवून हा स्ट्रोक खेळलेला आहे. बॅकफुटला बॅलन्स करून ऑकवर्ड पोझिशन, बॉल खाली राहिला होता. फॉरवर्ड करलेला क्षेत्ररक्षक पोहोचले होते, 2 पोहोचले होते, तोपर्यंत फक्त एकच अपूर्ण होते. जरी षटकाराने या षटकाची सुरुवात प्रशांत झाली, पण त्यानंतर मागच्या 3 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्यात अक्षय घरतने. पुनरागमन करना इनको भी आता है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 57 2 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर। ऑन सर पर हवा में खेल दिया, पीछे बॉर्डर पर खिलाड़ी है और खिलाड़ी क्या दर्शक बनेंगे, बिल्कुल दर्शक बनेंगे, खिलाड़ी बन गए दर्शक बन गए बदीमाने। और तूफान थॉमस डायस के बल्ले से और एक गगनचुंबी सिक्सर, सुपर बैटिंग बाय थॉमस। आता थांबून बिलकुल नाही चालणार असंच थॉमस सांगतोय. थॉमसची बॅट प्रत्युत्तर देते. धावांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे थॉमस डायस. धावसंख्या 63 झाले, 63 धावा झालेल्या. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 7 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. टॉस साठी रेडी राहायचंय. गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे डीएन नगर. ओ, बॅकफुटला बॅलन्स केलाय आणि बॉलला खेळलाय, वाईड आउट, लॉंग ऑफ सीमारेषा पार, 1 बाउंस, बॉल सीमारेषा पार, बाउंड्री क्लिअर, चौकार. जो तूफान से पलते जा रहे हैं वही दुनिया को बदलते जा रहे हैं। इस मैच में कमाल की बल्लेबाजी आज थॉमस डायस द्वारा। स्कोर 67 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। इस मुकाबले में शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। कमबैक करने के लिए भावेश 11 टीम को विकेट चाहिए और 6 गेंदों का खेल आना बाकी है। इंटरेस्टिंग मुकाबला, पहली पारी आप देख रहे हैं, दो बड़ी टीमों के बीच बेस बेस की लड़ाई। स्कोर 67 पर 2, 67 रन 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। चला, गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे डीएन नगर दोन्ही कॅप्टन्स आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करा आणि टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहायचं आहे. गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे डीएन नगर. प्रशांत सर, सुरुवात चांगली झाली. नाणेफेक जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि सामना जिंकणं तुमच्या मेहनतीचा भाग आहे. मेहनत आहे फलंदाजांची. जर नाणेफेक ते जिंकले नाही, पण पहिल्या 4 षटकात 67 धावा, 67. मोमेंटम मनीष अपने पास रखा है इन्होंने, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। दूसरे ओवर में 21, पहले ओवर में 12 रन, तीसरे ओवर में 15 रन और चौथे ओवर में 19। ये जो ग्राफ आप देख रहे हैं ना, ऊपर जा रहा है और स्कोरबोर्ड बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है। समय ज्यादा लेने, मांजरेकर साहब ना वही बता रहे आपको, वो घड़ी है ना रुकने वाली नहीं है। 12:44 का समय हो गया। ज्यादा चर्चा ना करें, क्योंकि आप ज्यादा चर्चा करेंगे ना तो खर्चा होगा। समय बहुत कम है और समय के नजाकत को समझते हुए आपको आगे बढ़ना है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर नाउ स्कोर 67 पर 2। उमर खान इज ऑन स्ट्राइक।
पैरों पर गेंद थी, बहुत बढ़िया गेंदबाजी, स्क्वायरली की तरफ गेंद को प्लिक किया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज, स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या कुल मिलाकर 69 पर 69, 2 विकेट के नुकसान पर। टीम परफॉर्मन्स द्यावा लागेल, कुठलाच इगो नाहीये की स्ट्राईकवर कोणी थांबायला हवं. जितक्या धावा मिळतील तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न उमर आणि थॉमस या दोघांचा राहिलेला धावसंख्या 69 झाली, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 80 ते 85 पर्यंत जाण्याचा विचार असेल या फलंदाजाच्या मनामध्ये. पण जिमी नाटेकर पाहूया तो अडसर बनतोय का ओव्हर द विकेटनं उमरसाठी. रायझिंग अँड सरप्राइजिंग बॉल विथ एंगल, परफेक्ट फिनिश बाय जिमी नाटेकर. दावेदार ने आज जो बॉलिंग में बदलाव किए ना वो थोड़े उनको परेशान कर रहे हैं. जिमी नाटेकर को वो दूसरा ओवर देना था आपको, आप विशु को लेके आए लेकिन वहां थोड़ा सा खामियाजा भुगतना पड़ा. अब जाकर स्कोर फिलहाल 69 पर 2. जिमी नाटेकर बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. ज्यादा तारीफ हुई, लेग के बाहर चले गए, अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिलेगा और डिक्लेस की तरफ भी गेंद चली गई है और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर 71 रन 2 विकेट के नुकसान पर. मनीष, जिमी नाटेकर इस मैच में इंपॉर्टेंट खिलाड़ी है, प्रमुख खिलाड़ी है, क्या वो थोड़ा बदलाव किया गया, उसका फायदा अपोनेंट टीम को मिला है? ही वेळ नाहीये ना बदल करण्याची. शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचंय, तुम्हाला तुमचा प्लॅन बदलायचा नाहीये. तुम्ही ज्या लाईन अँड लेंथवर फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकताय तीच लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवणं गरजेचं होतं. पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला आणि तोच भुर्दंड बसलेला आहे भावेश लेवन या संघाला. कारण विश्वनाथ जाधव जरी मागणे ठरलेत, जिमी नाटेकर 3ऱ्या आणि 5व्या षटकासाठी त्याची निवड झालेली आहे. पण जसं आपण उल्लेख केला की जे झालंय ते परत आणता येणार नाही. पण आता पाहूया त्याचा भुर्दंड बसतोय की पुढच्या डावामध्ये पुनरागमन होते भावेश इलेव्हनचं. स्लॉग ओवर में हमेशा अक्षय घरत ने बहुत अच्छी गेंदबाजी, वो 5वां ओवर आपने पिछले मैच में देखा, बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने की थी, तो वो 4थे ओवर के लिए आए, तो 5वां ओवर जिमी नाटेकर कर रहे हैं. स्कोर झालेला आहे एबी सामर्थ्य अर्जुन कतारे फाउंडेशनचा 71-71. जे होतं मनात ते आणलं मैदानात, कवसला खेळला हा स्ट्रोक, अप्रतिम फटकेबाजी उमर खानांची. खानों के खान उमर खान, सिक्सर. उमर खान कर रहे गेंदबाज को परेशान. एक्शन रिप्ले आपके बस स्क्रीन पर आएगा. tenniscricket.in पर टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाहर था और रूम मिला और ये टकाटक पटापट कमाल का अपर कट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. शानदार स्ट्रोक बल्लेबाज उमर खान का. 6 रनों के साथ आंकड़े बदलते हुए स्कोर 77 रन 2 विकेट के नुकसान पर. 3 गेंदें शेष इस पारी की. जिमी नाटेकर गेंदबाजी कर रहे हैं. ओ क्या बात है, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. उमर खान जबरदस्त बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून आलेला आणखीन एक कडक षटकार. स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर उमर खान मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, ज्यांच्या वतीनं 4 षटकार आलेले आहेत. स्कोर आता वेगानं पुढे सरकतोय. स्कोर झालेला आहे म्हणजे 33 धावा, 83 रन्स ऑन बोर्ड, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन वरच्या दर्जाचं उमरचं राहिलंय, कॉन्ट्रीब्युशन वरच्या दर्जाचं मुजमिलचं राहिलंय, कॉन्ट्रीब्युशन वरच्या दर्जाचं थॉमस डाईसचं राहिलंय. 3 जण धडाकेबाज फलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत. आमिर आलेत, गोलंदाजाला मोटिवेट करतायत. पाहूया ते मोटिवेशन काम करून जाईल का. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. जिमी नाटेकर ओव्हर द विकेट उमरसाठी. उमर करतोय धमाल, धाव फलकामध्ये होते 6 धावांची उलाढाल. स्क्वेअरला क्लिअर, सिक्सर. गेंदबाज का हो रहा है बुरा हाल, गेंदबाज का हो रहा है बुरा हाल और उमर खान की बल्लेबाजी मनीष बेमिसाल बेमिसाल. 89 पर 2. उमर खान प्लेइंग ऑन 35. इनका स्ट्राइक रेट आप देखें 290 का है और थॉमस का स्ट्राइक रेट 383 का है. स्ट्राइक रेट दोनों का बहुत ही शानदार. परेश ठाकूर गावदेवी गावठीन टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. डीएन नगर कैप्टन आपको टॉस की तरफ आना है. जिमी नाटेकर. ओहो, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे.
कडक बेधडक बॅटिंग करत असताना उमर खान या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये पट्ट्यानं 4 षटकार ठोकलेत. मैदानावरती आज उमर खानने मारले नाही, हाणलंय 4 षटकार आणलेत आणि या 4 षटकाराने धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या 95, जी काल आपण ताई पॅकर संघाकडनं पाहिली होती 95. 96 आपण बघितलं तर बोनकडे संघाकडनं आज 95 धावसंख्या उभारले कंधार किंग संघानं. आणि त्यामध्ये उमर खानची बॅटिंग भावानं तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. मनीष 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेले आहेत. प्रश्न अनेक उत्तर फक्त एक. उमर खान काय खेळलाय. जरी त्याचं अर्धशतक नाही झालं पण त्यांनी प्रेक्षकांना तो आनंद देण्याचं काम केलेलं आहे. 95 झालेत, 96 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा मला कालच्या दुपारच्या सत्राची आठवण येते. पुन्हा एकदा तशीच लढत होईल का. तसा श्रेयस कदम सारखा खेळ आता भावेश 11 संघाकडून पाहायला मिळेल का. तशी झुंज तशी जिद्द भावेश पवार सारखी पाहायला मिळेल का. तसाच खेळ प्रशांत घरत सारखा पाहायला मिळेल का भावेश 11 संघाकडून. चला टॉस करूया. बंटी खोपकर सर आपण टॉस ची जबाबदारी घ्यावी. 2 कॅप्टन्स आहेत, डॉक्टर खाडे DN नगर आणि गावदेवी गावठण उरण. गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे DN नगर. इट्स ओव्हर टू यू बंटी सर. DN नगर कॅप्टन आपण यायचंय. गावदेवी गावठण संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. DN नगर टीम कॅप्टन गणेश बारे सर या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहू शकता. पाटणेकर साहेब देखील क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. महेंद्र गुरव स्पर्धेतील उद्घाटन स्पर्धेतील शिल्पकार नॉर्थ स्टार चषक 2026 दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आणि आता मास्टर मॉन्टी अर्थात राजेश कोपकर सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत टॉस्का बॉससाठी. कुणाची मॅच आहे त्यातली. गावदेवी गावठण उरण आणि डिअर खाडे डॉक्टर खाडे ना. धन्यवाद मनीष. धन्यवाद डॉक्टर प्रशांत दादावडे. गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे DN नगर या 2 संघांमध्ये पुढील सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आहेत त्यात आपण पाहतो गावदेवी गावठण उरण आणि DR खाडे DN नगर या ठिकाणी. ताई आपल्या शुभहस्ते पहिल्यांदा त्यांना टॉस दाखवा. पहिल्यांदा आपण पाहतो हेड आणि टेल आहे. सिद्धेश्वर बॉईज टेल आहे आणि आपण नॉर्थ स्टार आपण हेड पाहतोय. कॉल आपण घेणार आहात. चलो कॉल होतोय. टेलचा कॉल झालेला आहे आणि आपण पाहतोय टेल झालेला आहे. या ठिकाणी आपण यायचं. गावदेवी गावठण उरण टॉस आपल्या बाजूने झालेला आहे. काय निर्णय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. क्षेत्ररक्षण करणार आहेत. आपल्या टीम बद्दल सांगा. टीम खूप चांगली आहे. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू ही टुर्नामेंट. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि असंच खेळायचं राहायचं. थांबायचं जरा. टॉस आपल्या बाजूने झालेला नाही. मात्र ज्या पद्धतीने आम्ही आपली नेहमीच बॅटिंग बघितलेली आहे यावेळी फिल्डिंग घेण्यात आलेली आहे आणि आपल्याला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. काय सांगणार. सर्वप्रथम तर मी नॉर्थ स्टार हे चषक खूप चांगला आहे. ऑर्गनायझर केलेला आहे. इथे खेळायला खूप मजा येते. त्यांचा आभार करतो आम्हाला चान्स दिल्याबद्दल. आणि समोरची टीम त्यांची आमचा टॉस जे झाला असता तर आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. तर बॅटिंग आले तर जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू सर. मला एक खूप चांगलं वाटलं. मी ऑर्गनायझेशनबद्दल विचारलंच नाही आणि आपण ऑर्गनायझेशनबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे. खूप खूप आभार. सेकंड करायचं आहे आणि मस्त खेळायचं आहे. ताई टॉस झालेला आहे आणि आपण इथे आलेला आहात. आपलं अभिनंदन स्वागत आहे. आमचं हे ऑर्गनायझेशन बघत आहात. खूप सुंदर आयोजन आपल्याला नॉर्थ स्टार चषकमध्ये पाहायला मिळतं आहे. आपण काय सांगाल. त्यांनी आता ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यांचं तर दरवर्षीप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं ऑर्गनायझेशन असतं आणि खूप मला वाटतं भरपूर टीम येतात इकडे. आणि पनवेलपासून डोंबिवलीपासून कल्याणपासून खूप लांबून लांबून टीम इकडे येतात आणि इथे चांगल्या प्रकारचा खेळ इथे होतो आणि मोठं बक्षीस इकडे दिलेलं जातं. त्यामुळे इथे जे ऑर्गनायझर आपले सगळेच आहेत. गणेश बारे आहेत, दीपक पाटणेकरजी आहेत, महेश राऊत आहेत, मोहिते आहेत. हे सर्वांचेच म्हणजे खूप खूप आभार मानले पाहिजेत. आणि आपल्या सगळ्या टीमना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभारी आहे मला इथे बोलावल्याबद्दल. खूप खूप आभार. ताई मी आपल्याला हे विचारू इच्छितो. आम्ही पाहत होतो आपण
क्रिकेटची मॅच चालली होती. उमर खान तिथे बॅटिंग करत होता आणि समालोचन कक्षामध्ये आमचे डॉक्टर प्रशांत अदवडे आपल्या शब्दांची फेक करत होते, कॉमेंट्री करत होते आणि तुम्हाला खूप आनंद येत होता. काय सांगाल? मला कॉमेंट्री अतिशय आवडली. खूप छान कॉमेंट्री करत होते. अगदी दिल खुश झालं. खूप खूप आभार. आपल्या येण्यामुळे आमचा हा मंच सजलेला आहे. आपले खूप खूप आभार. तर यावेळी आता सामना सुरू होणार आहे. तो पुढील सामना गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे DN नगर. पुढील सामना असणार आहे. खूप मस्त सामना असणार आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद मंटी सर, धन्यवाद. 96 टार्गेट आहे. 96 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते पूर्ण करायचंय 30 बॉल्स मध्ये आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी डेफिनेटली तेच जोडी जी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती, विश्वनाथ जाधव आणि आमिर दाफेदार हे दोन फलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत. बिलाल सुरुवात करतील या दुसऱ्या डावाची गोलंदाजी करताना. बिलाल शेख स्ट्रायकर साईडला आमिर दाफेदार. सुरुवात खूप महत्वाची आहे आणि पाहूया ती सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये आमिर दाफेदार मागच्या सामन्याचा सामनावीर. यस, सुरुवात होते या महत्वपूर्ण लढतीची. या क्वार्टर फायनल मध्ये जिंकेल कोण हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. मॅचची इनसाइड एज बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट केली जाईल. सेकंडचा कॉल द्यायचा आमिरला. पाहूया विश्वनाथ तो घेईल का. पहिल्या बॉलवर 1 धाव पूर्ण झालेली आहे. स्कोर कार्ड सुरू झालेला आहे. भावेश 11 कांदिवली या संघाचा 96 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामध्ये धावांचा पाऊस पडायचा आहे. आदरणीय अक्षयजी जगताप यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. ज्यांचा आज वाढदिवस आहे. आदरणीय अक्षयजी जगताप, आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बिलालचा पुढचा बॉल. हो, यावेळेस बॉलला खेळायचं होतं बॅकवर्ड लेगला. बॉल डायव्हर्ट होतोय बिहाइंड द विकेट. फाईन लेगला लेग बायची 1 धाव मिळते. 1 धाव वडून स्कोर पोहोचतोय तो म्हणजे दोन्ही आकड्यांवर. सुरुवात थोडीशी धीमी राहिलेली आहे. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रशांत सर ते स्ट्रोक खेचावे लागतील, ज्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या क्रमावर पाठवलेला आहे. त्यासाठी पाहूया हे 2 पर्याय काम करून जातात का भावेश 11 कांदिवलीसाठी. बिलाल आणि विश्वनाथ जाधव. विशू झालाय सुरू आणि एकदा का विशू चालू झाला तो थांबण्याचं नाव घेत नाही. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ क्लिअर, सिक्सर. टीट फॉर टॅट. मैदानात तळपते बिशूची बॅट. काय उत्तर दिलंय. जसं तसं उत्तर देत असताना 96 धावांचा पाठलाग करत असताना त्याने ठोकलेला हा षटकार त्याला आत्मविश्वास देऊन जाईल. पिछली मैच में मात्र 2 रन बनाए थे. अब मजा आएगा. उल्टा ऑन साइड पर दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे योगेश पवार. बहुत ही शानदार कैच योगेश पवार का. और बल्लेबाज विश्वनाथ जाधव की पारी समाप्त. इस मुकाबले में बिलाल शेख को मिली सफलता, विश्वनाथ को किया चलता. आजचा दिवस विश्वनाथचा नाहीये. षटकार खेचून त्यांनी ती पूर्वकल्पना दिली होती की मला लांब वरचा डाव खेळायचा आहे, पण त्यांना तो खेळता नाही आला. फुल टॉस बॉल जो डेंजर असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, त्या बॉलला खेळलं त्यांनी लॉंग ऑनला, पण योगेश पवार लॉंग ऑनला उपस्थित होते, त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचमुळे आता आणखीन एक फलंदाज ज्याची जबाबदारी खूप मोठी होती हा सामना जिंकण्यासाठी ते बाद झाले आणि आता त्याला रिप्लेस करताना, विश्वनाथला रिप्लेस करताना फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. सलमान पोहोचतायत नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला. आमिर दाफेदार मागच्या सामन्यामध्ये तुफान आणलं होतं धावांचं. स्ट्राईक रेट चांगला होता, षटकारांचा राजा होता. पण पाहूया त्याला तशी साथ मिळते का. सलमान हे नवीन फलंदाज त्याला साथ देण्यासाठी पोहोचले स्ट्रायकर साईडला. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक षटकामागे 19 धावा गोळा करायच्या आहेत, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक येणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे भावेश 11 कांदिवली या संघासाठी. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4, स्कोर झालेला आहे 8. पुढचा बॉल बिलाल. आपण पारवता पूल केलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोहोचतोय, जज करतोय, बॉल खाली येतोय आणि आणखी एक विकेट बिलालच्या खात्यात जातोय. सलमान आले आणि सलमान पेविलियन बॉक्सच्या दिशेने गेले. इस मुकाबले में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन बिलाल द्वारा. 2 विकेट इन्होंने चटकाए. टारगेट अगर देखें तो 96 बहुत बड़ा टारगेट है. अगर इस टारगेट को आपको अचीव करना है तो आपको निरंतरता के साथ अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. और एक बात है, ये जो मुकाबला है जिसपे कंधारी किंग के बल्लेबाजों ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है. मनीष, बल्लेबाज आपके रन गेटर हैं और गेंदबाज आपके मैच विनर,
तो यहाँ बिलाल ने प्रमुख गेंदबाज के तौर पर 2 विकेट लिए हैं और अपोनेंट टीम के जो हौसले हैं उसको तोड़ने का काम किया है। पॉवर हाऊस होतं खरं तर विश्वनाथ जाधव त्या पॉवर हाऊसला बंद करण्याचं काम बिलालने केलेलं आहे, बेहाल करून टाकलेलं आहे. आता भावेश इलेव्हनच्या 2 फलंदाजांना सुरुवात चांगली झालेली आहे. अर्जुन कंदारी फाउंडेशन एबी सामर्थ्य या संघाची 96 चा पाठलाग करताना थोडीशी अडचण वाढते टीम भावेश इलेव्हनची. और इस मुकाबले में अब फिलहाल दोनों बल्लेबाज जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, रामानुज ने बहुत शानदार बल्लेबाजी की थी, दापेदार ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया था। तो दापेदार ने बनाए थे 35 रन, रामानुज ने बनाए थे 20 रन, और ये दोनों बल्लेबाज अगर विकेट के ऊपर खड़े रहते तो मैच में मजा आएगा। बिलाल ऑन हैट्रिक, क्या टूर्नामेंट की पहली हैट्रिक वो पूरे करेंगे? कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं, दर्शक काफी संख्या में मौजूद है। इतवार का दिन है, खाने पीने का दिन, एंजॉय करने का दिन है। अब मौका है, बहुत बड़ा मौका, सुनहरा अवसर बिलाल शेख के लिए। ऑन हैट्रिक गेंदबाज बिलाल, अब फिलहाल चौथी, पांचवी और क्या छठी गेंद पर उनको विकेट मिलेगा, जो कारनामा इरफान पठान ने किया था पाकिस्तान के खिलाफ। ओ ये बिल्कुल सिंगल आपको मिलेगा। इरफान पठान ने चौथी, पांचवी, छठी गेंद पर पाकिस्तान के खिलाफ 3 विकेट लिए थे, और एक बार फिर मौका था बिलाल शेख के पास वो 3 विकेट लेने का, लेकिन आखिरी गेंद पर सिंगल है। पहले ओवर का खेल, पहले ओवर में स्कोर है 2 विकेट के नुकसान पर 9 रन। नाही अशी सुरुवात देऊ नाही चालणार. वेल बिगन हाफडन असं म्हटलं जातं, पण आता क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक षटकाला तुम्हाला आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात जे कमवलं नाही ते पुढच्या 4 षटकात कमवण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील, आणि त्यासाठी फलंदाज आमिर दाफेदार अजूनही खेळपट्टीवर आहे, त्याला साथ मिळते. रामानुज वर्माने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ दिला होता, त्यामुळे त्याच्या त्या 20 धावा आता पुन्हा एकदा आठवून या सामन्यामध्ये, या डावामध्ये तसाच धडाकेबाज खेळ रामानुजला आणि आमिर दाफेदारला द्यावा लागेल. जी हाँ, अक्षय जगताप आज उत्सव मूर्ती आहेत, संध्याकाळी पार्टी पण आहे सगळ्यांना. आणि अक्षय, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य मिळो. और गेंदबाजी में परिवर्तन किया गया, नो फुल टॉस गेंद ऑन साइड पर गेंद स्ट्रोक अच्छा, बाउंड्री लाइन पर योगेश पवार बहुत ही बेहतरीन फील्डिंग कर रहे हैं. 1 रन मिलेगा अमीर दापेदार को. अमीर दापेदार अभी स्ट्राइकरिंग की तरफ आए तो राम के लिए सिंगल, स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या डबल फिगर में 10 रन 2 विकेट के नुकसान पर. लेफ्ट ऑफ द विकेट, चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, बॅकफ्लिपला खाली घेऊन सरळ रेषेत खेळला, बॉल डायव्हर्ट झाला, रिकोशिएट झाला आणि पोहोचला एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला. फलंदाजांना रोखण्याचं, थांबवण्याचं, धावफलकाला रेड सिग्नल लावण्याचं काम गोलंदाज करतायत. रोहित यादव की बहुत ही अच्छी गेंदबाजी, बल्ले का बाहरी किनारा लगा, ओंकार देसाई गेंद का पीछा कर रहे. थॉमस को गेंद को फील्ड करने के लिए आना पड़ा, क्योंकि गरीब से गेंद टचमैन बॉर्डर की तरफ जा रही थी. गेंद को फील्ड किया, थ्रो किया रोहित की तरफ, 1 रन लेने का अवसर. सिंगल ही आ रहे हैं, डबल भी नहीं आ रहे, चौका नहीं आ रहा है, बड़े स्ट्रोक चाहिए. उत्कृष्ट फिरकीपटू ही ख्याती रोहित यादवची. बघा ना, पुन्हा एकदा यावेळेस वेग वाढवला, मिश्रण करणं जमतं, खूप चांगल्या पद्धतीनं तो गोष्टींना अॅनलाइज करून गोलंदाजी करतो, आणि आतापर्यंत त्याने भाव खाल्लेला आहे. 4 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केलेला आहे. सदीबी गेंदबाज रोहित यादव द्वारा. ऑन साइड पर हवा में उछाला, पीछे बॉर्डर पर खिलाड़ी भागकर आए, गेंद के नीचे आया और ये कैच होना चाहिए, बल्लेबाज आउट. रोहित यादव को सफलता मिली. राम बैक टू द पेबल इन, और मुजम्मिल बॉर्डर पर मौजूद है, बेहतरीन कैच. विकेट नंबर 3, तीसरे विकेट का पतन. फॅन्टॅस्टिक बॉलिंग अटॅक बाय एबी सामर्थ्य, अर्जुन कंदारी फाउंडेशन. खरं तर गोलंदाजांसाठी थोडं सोपं आहे, कारण एक भव्य टार्गेट त्यांना डिफेंड करायचं आहे. पहिल्या षटकात फक्त धावा आल्यात 9 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्यात 2, त्यामुळे आता पूर्णपणे वरचष्मा राहिलेला आहे या सामन्यावर. कंदारी फाउंडेशन, अर्जुन कंदारी फाउंडेशन, एबी सामर्थ्यचा. सुरेंद्र गुप्ता साहब, आपका स्वागत है, वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. मंच के ऊपर पधार चुके हैं सुरेंद्र गुप्ता साहब, वेलकम. मनीष, बहुत महत्वपूर्ण मुकाबला, खास करके संतोष बण साहब की एक खासियत है, एक तरफ इन्होंने अनुभवी खिलाड़ी जो अपने टीम का हिस्सा बनाया, और दूसरी तरफ जो राइजिंग स्टार है, युवा खिलाड़ी को मौका दिया गया, एक अच्छा कॉम्बिनेशन उन्होंने बनाया है. बॅलन्स, कोलगेटच्या ग्राउंडवर वेदांत देसाईची 2 षटकार, म्हणजे तुमच्याकडे आहे, तुम्हाला हवंय माध्यम, ते माध्यम संतोष बण सरांनी या सर्व नवोदित क्रिकेटपटून दिलेलं आहे. त्यामुळे कधी कोण चमकेल सांगता येत नाही, फक्त आवश्यकता असते प्रत्येकाला एका पायरीची. ती पायरी संतोष बण सर, कंदारी फाउंडेशन नवोदित क्रिकेटपटून देते. परंतु भावेश इलेव्हन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आमिर दाफेदार आहेत.
किरण के लिए गेंद पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी कैच उठा और गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है। किरण के ऊपर दारोमदार रहेगा, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। बंडे बॉयज के पापे एक लीजेंड खिलाड़ी है, वो भी मंच के ऊपर पधार चुके हैं। आपका भी स्वागत है और चौके के साथ आपका स्वागत बिल्कुल हुआ। और किरण बहुत ही अच्छा स्ट्रोक, वेलकम बाउंड्री। किरण गुरुद्वार पालघरचा पॉवरफुल बॅटर आहे. एका बाजूला मीरा भाईंदरचा वंडर बॉय आमिर दाफेदार आहे. दोघांचा खेळ खूप महत्वाचा आहे. कॅप्टनचा त्यांच्यावर भरोसा आहे. पाहूयात त्यांचा तो भरोसा टिकवण्यासाठी प्रयत्न असेल का. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 96चा पाठलाग करताना स्कोर झालेला आहे. 15 जिंकण्यासाठी अजून 81 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 81 धावा. तो कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत होगी और एक नौजवान खिलाड़ी को मौका मिलेगा गेंदबाजी करने के लिए, बिल्कुल देखा जाएगा। बिलाल ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, अच्छा स्टार्ट करके दिया है। अमन मनियार पिछले मैच में 2 ओवर 12 रन और 1 सफलता, बहुत ही नपीतुली गेंदबाजी की थी। सीमेंट के विकेट पर शानदार प्रदर्शन कर रहा था और दिल जीत लिया था। अभी आपके पास बैंक बैलेंस है क्योंकि 18 गेंदों का खेल आना बाकी है। स्कोरबोर्ड की अगर बात करें तो रन संख्या 16 अभी भी मनियार ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर किया गया लेकिन कामयाबी नहीं मिली है। ओ ये गेंद बॉडी लाइन की तरफ जाएगी, काउ कॉर्नर बॉडी लाइन की तरफ जहां 2 खिलाड़ी मौजूद हैं। कैप में गेंद और इस मुकाबले में इस ओवर में पहली गेंद पर चौका। प्रतिस्पर्धी संघाच्या चुका आणि तुमचा फायदा आणि तोच फायदा होतोय आता भावेश 11 या संघाचा. पाहूया आता चौकार फक्त एकच घेऊन नाही चालणार. प्रत्येक बॉलवर असेच फटके सजवावे लागणार. सुरुवात झाली चौकाराने. या षटकाची स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 19 जाऊ दिले बॉलला. टर्न होण्याची वाट पाहिली. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून 2 धावा मिळत आहेत. 2 धावाचा बोनस मिळतो. स्कोर पोहोचतोय 21. क्या बात है, बहुत बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी की जा रही है और अब इस वक्त मंच पर मौजूद है हमारे धूम धड़ाका बैटर पापे. क्या धमाल करते थे बंड्या बॉयज के लिए. एक एक ऐसी पारी खेली है. जी हाँ, मैं अपने आप पर फक्र महसूस करता हूँ कि पापे खेला करते थे और मुझे कमेंट्री करने का मौका मिला है. पापे वेलकम, स्वागत है. क्या बात है, दहीहंडी में भी मजा करते हैं पापे. फुल लेंथ काहीच पर्याय नव्हता फलंदाजाकडे. आमिर दाफेदारकडे बॅट्सविंग फक्त पाहायला मिळते पण ते कनेक्शन कुठे, ती टायमिंग कुठे. कारण गोलंदाजीची धार, तिखट गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाज चांगलाच करताना पाहायला मिळालाय. पहिलं षटक होतं बिलालचं, दुसरं रोहितचं आणि आता तिसरं अमन मणियारचं. अपन बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं सटीक रन के साथ। पहले मैच में 35 रनों की शानदार पारी आमिर दाफेदार द्वारा। एफर्टलेस शॉट है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ गेंद जाएगी 6 रनों के लिए। फ्रंट फुट पर एक बेहतर स्ट्रोक आमिर दाफेदार का। दाफेदार आहे तोपर्यंत हा सामना भावेश 11 संघासाठी आहे. एका बाजूला किरण गुरुद्वान, एका बाजूला आमिर दाफेदार. असाच खेळ राहिला तर मग कुठेतरी धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. खूप दूर जायचंय आणि दूरवर जाण्यासाठी अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. स्कोर पोहोचतोय तर म्हणजे 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात अशीच ठेवावी लागेल. निम्मा डाव संपलाय आणि निम्म्या डावामध्ये जितक्या धावा गोळा करण्याच्या तितक्या नाही झाल्या पण प्रयत्न करण्यास मागे पुढे नाही पाहिजे. पुन्हा एकदा बॉल वळवण्याचा प्रयत्न अमन मणियारचा. थोडेसे खर्ची करायला. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतो. स्कोर पोहोचतोय 28. बैकअप दैट गेंदबाजी करने की कोशिश। इस बार गेंद को अंदर लेके आना चाह रहे थे लेकिन काफी लेग स्टंप के बाहर चली गई गेंद। दिशा पर कंट्रोल नहीं था मनियार का। अब आप गेंद को खेल दिया, खिलाड़ी यहां मौजूद है। कवर पॉइंट पर कैच। आमिर दाफेदार का शिकार मनियार ने किया। चौथे विकेट का पतन। Wickets are falling into a regular interval. That's the problem for batting side. And fantastic bowling by Maniyar. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग अँड फॅब्युलस. विकेट मिळालेला आहे आणि आता आणखीन अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. एनपी स्पोर्ट्स परिपेकर्स हा संघ सुद्धा दाखल झालेला आहे. स्वागत आहे. आजचे संघ देखील तितक्याच ताकदीचे आहेत. 16 व्यावसायिक संघांना घेऊन खेळवली जाणारी स्पर्धा युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईजच्या वतीनं नॉर्थ स्टार चषक या स्पर्धेतला हा तिसरा उपांत्य फेरीतला सामना. यानंतर ही टीम उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. कोणती टीम? एका बाजूला आहे भावेश 11 कांदिवली आणि एका बाजूला आहे अर्जुन कंदारी फाउंडेशन AB सामर्थ्य. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत.
अक्षय पोचतायत. अक्षय घरत, जो आपण क्रमबदलाची चर्चा आपण करत होतो, म्हणजे पहिल्या डावामध्ये ज्या काही गोष्टी झाल्यात, पण पाहूया आता त्या गोष्टींचा विसर करून अक्षयला त्यांची कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल. फुटवर्क नव्हता हा स्ट्रोक खेळण्यासाठी, फक्त जागेवर दोन्ही पाय घट्ट करून हा स्ट्रोक जनरेट करायचा होता आणि त्यामध्ये ते सफल नाही झाले. डॉट बॉल. अमन मनियार बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. अक्षय घरत, मैंने आपको बताया था ये ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी बहुत उम्दा करते हैं. अमन की सदी भी गेंदबाजी इस मुकाबले में. इस बार थोड़ी सी रुक कर गेंद आई है, उछाल में ज़्यादा था और अमर साठी की तरफ से वाइड बॉल का इशारा. जब इतना बड़ा टोटल बनता है तो उसके बाद में मनीष मुकाबले में अच्छा स्टार्ट होना चाहिए. बल्लेबाजों ने अच्छा स्टार्ट नहीं किया. अब प्रेशर जो है ना बल्लेबाजों के ऊपर, और विकेट गिर रहे. सबसे बड़ी परेशानी उनके विकेट गिरते गए और उसका खामियाजा भुगतना पड़ा है. एका संघात 3 विकेट कीपर, उमर, थॉमस, ओमकार. व्यावसायिक क्रिकेटमधले हे तिन्ही यशस्वी विकेट कीपर अर्जुन कंधारी फाउंडेशन संघामध्ये. बॅट्सविंग आहे पण रिझल्ट नाहीये. ती धावा बनवण्याची जिद्द आहे, भूक आहे, संघर्ष आहे, गुणवत्ता आहे, दर्जा आहे, पण धावा मिळत नाही आणि त्याचमुळे गोलंदाजी आतापर्यंत प्रभावी राहिले. और जो वेरिएशन रहा लेफ्ट हैंडर और राइट हैंडर के लिए, जो वेरिएशन अमन मनियार का रहा ना, वो कमाल का रहा. जब लेफ्ट हैंडर बल्लेबाज आते थे तो बैकअप दैंड गेंदबाजी करते हैं, लेग ब्रेक गेंदबाजी करते हैं, टप्पा खाते गेंद बाहर की तरफ निकल रही है. तो बढ़िया प्रदर्शन रहा. ओंकार देसाई गेंदबाजी करने के लिए आए हैं. खासदार चषक पवन तलाव के मैदान पर इनको मैंने देखा था गेंदबाजी करते हुए. ऑफ ब्रेक गेंदबाजी, ऑफ कटर गेंदबाजी करते हैं. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इन्होंने गेंदबाजी की है. अभी 67 रनों की जरूरत है, 12 गेंदों का खिलाना बाकी है. 12 चेंडू जिंकण्यासाठी 66. 66 धावांची गरज आहे, म्हणजे 11 षटकार. 12 पैकी 11 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे. भावेश 11 कांदिवली संघाला गणित अगदी सोपं आहे, पण सोडवता येईल का पाहूया. ओमकार देसाई बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. हलकस पद्धतीने पायावर टाकलेला बॉल, खूप चांगली पिचिंग. ओमकार देसाईची सुरुवात झाली चौथ्या षटकाची. डॉट बॉलने 11 चेंडू 11 षटकार. हर गेंद के ऊपर आपको छक्का जड़ना पड़ेगा, आपके पास कोई विकल्प नहीं है. इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला अक्षय घरत के लिए. कदमों का इस्तेमाल किया, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, विकेट के ऊपर का सहारा. उमर खान सतर्क, सावधान, लिया कैच और अपोनेंट टीम का 1 नुकसान. प्रत्येक रोल ओमकारला सूट करतो. बॅटर, बॉलर, फील्डर, विकेट कीपर, कॅप्टन, प्रत्येक रोल सूट करतो आणि त्याचंच प्रमाण ते मैदानात देत आहेत. और सेलिब्रेशन कौन भूल सकता है. ओंकार देसाई का सेलिब्रेशन देखने लायक होता है. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवलेली आहे. पूर्णपणे अडचणीत आणि पूर्णपणे डॉमिनन्स आहे अर्जुन कंधारी फाउंडेशन AB सामर्थ्य या संघाचा. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये भावेश 11चे. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. क्षेत्ररक्षकांनी जागा सोडू नका, सामना सुरू ठेवा. पुढचा सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे DN नगर, दोन्ही संघांनी लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. आपण बिलकुल थांबणार नाही आहोत. चला बेटर नेम इज रुकिए मैच थोड़ा सा रुकना पड़ेगा. बेटर नेम इज 12th मैन प्लीज. ऐसे करने के लिए आए हैं. ओंकार देसाई गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर स्लॉट सिप करने की कोशिश में गेंदर बनने के बीच संपर्क नहीं हुआ. बाइट का इशारा मांजरकर साफ कर रहे हैं और सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 31 ऑन द बोर्ड. घेतलेला निर्णय योग्य आहे, तो पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि ओमकारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य राहिला. चांगली बॉलिंग आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. ओव्हर द विकेट. यावेळेस अतिरिक्त उसळी मिळाली, टप्पा खेचला आणि उंचीची दखल घेत असताना वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या पोहोचते 32. पापे साहब थैंक यू सो मच हमारे साथ जुड़ने के लिए. जो बंडे बॉयज के लीजेंड खिलाड़ी हैं, थैंक यू सो मच. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई है
ऑफ कटर गेंदबाजी करते मैंने 20 साल पहले ओंकार देसाई को देखा था। आज इन्होंने देखा कि अब 12 गेंदों में 66 चाहिए, तो वो गेंदबाजी करने के लिए और बहुत ही प्रभावी गेंदबाजी कर रहे हैं। ऑलराऊंडर आहे ते, पण कधी कधी संघाची गरज ओळखून तुम्हाला तो रोल घ्यावा लागतो. बॅटर, विकेट कीपर, बॉलर जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्हाला त्यासाठी ऍडजस्ट करावे लागतं. आणि तितकी चांगली गोलंदाजी ओंकार देसाई. एज आय सेड, खूप चांगले फिरकीपटू आहेत. रबर बॉलला ग्रिप करत असताना चांगला टर्न मिळतोय. लेग ब्रेक बॉल ओंकार देसाई. डॉट. मैं वेदांत को देख रहा हूँ, वेदांत बहुत खुश लग रहे हैं जिस तरह से पापा जी गेंदबाजी कर रहे हैं। बढ़िया गेंदबाजी। अभी तक वो 4 बिंदी गेंदे हैं, पांच बिंदी गेंदे। बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। अपील झाली पण इंटरेस्ट नाहीये पंचांना. फक्त 2 धावांचा षटक ओंकार देसाईचं राहिलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर जातोय तो म्हणजेच 32 वर. 32 रन्स ऑन बोर्ड. चला आता शेवटच्या षटकामध्ये कोण येतोय? शेवटच्या षटकासाठी कोण येईल पाहूया. मागणी वेदांत देसाई यांची होती, पण आता कॅप्टनने गोलंदाज निवडलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेले आहेत मेहताब आहेत. चला एनपी स्पोर्ट्स परिपेकर स्वागत आहे. बंड्या मसूरकर मेंटॉर. ऑन साइडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे आता ती जबाबदारी लांब झालेली आहे. पूर्णत्व नाही या सामन्याला आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकत. कारण आता सामना आता फक्त औपचारिकतेच्या दिशेने वळतोय. फक्त सामना संपवण्याचा इरादा आहे. जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे की हा सामना नेमका जिंकतोय कोणता संघ. आपण बार होता फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण आता एक्स्ट्रा रन मिळेल. एक धाव वाढते, एक धाव वाढून स्कोर पोहोचतोय ते म्हणजेच 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. अजूनही आवश्यकता आहे जवळपास 63 धावांची. आणि अजूनही फक्त बॉल काउंट केली जात आहे. 4 चेंडू आणि 63 धावांची गरज. 4 चेंडू 63 धावा. चला पुढचे दोन्ही संघ आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. गावदेवी गावठण उरण आणि डॉक्टर खाडे जीएन नगर. फुलटॉस बॉल मिस करतो. ऑपॉर्च्युनिटी बॉल मागे जातोय. स्लिपला चकवून धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये पूर्णपणे. आता फक्त जसा मी उल्लेख केला, जो शब्द मला बिलकुल आवडत नाही, औपचारिकतेच्या दिशेने हा सामना जातोय. फक्त षटक संपवायचं आहे. एबी सामर्थ्य अर्जुन गंधारी फाउंडेशनला हलक्या बॉलला प्लेस केले सन्मान देत असताना फक्त या षटकाला पूर्णपणे सन्मानाने संपवण्याचा प्रयत्न आहे फलंदाज किरण गुरुत्वांचा. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग बॉलर आहेत मेहताबचा पुढचा बॉल राऊंड विकेट. आता मेहताब सुद्धा वेळ घेतोय. आणखीन एक वाईट बॉल. एक धाव वाढते. धावसंख्या 34 झाले. 34. मेहताबचा पुढचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थॉमस आहेत शॉर्ट पॉइंटला. बॉलला चेस करतील तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. सामना जवळपास जिंकलाय. फक्त विजयाच्या उंबरठ्यावर आहे अर्जुन गंधारे फाउंडेशन एबी सामर्थ्य. चला पुढचे दोन्ही संघ रेडी राहायचे. जसा आयोजकांच्या वतीने आम्हाला पुकार येतोय ती माहिती आम्ही तुम्हाला देतोय. सामना महत्वाचा आहे. पहिल्या फेरीतला 3रा सामना खेळला जाणार आहे. डॉक्टर खाडे डीएन नगर वर्सेस गावदेवी गावठण उरण. आणि सामना जिंकलाय, एकतर्फी जिंकलाय अर्जुन कंधारी फाउंडेशन एबी सामर्थ्य. कॉंग्रॅच्युलेशन. सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरतोय आजच्या दिवसातला. 65 धावांनी तो विजय पूर्ण केलेला आहे. अर्जुन कंधारी फाउंडेशन एबी सामर्थ्य. सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. आपण नक्कीच ती माहिती घेऊया. तो सामनावीरचा पुरस्कार जातोय डेफिनेटली उमर खान. नाबाद 41 धावा. उमर ठरतायत सामनावीर. जबरदस्त स्फोटक फलंदाजी मधल्या फळीत येत असताना उमरची पाहायला मिळाली आणि त्यामुळे तो स्कोर तितका बनला. उमर चला आपण यायचंय स्वागत कक्षामध्ये प्रदर्शन बॉक्स मध्ये आणि आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. आपण जाऊया मॉन्टी खोपकर सरांच्या दिशेनं. धावा बनवल्यात उमरने. नाबाद 41.